महिना एप्रिलचा, जिल्हा सांगली, तालुका आटपाडी आणि ठिकाण कोणतं तर पडळकरवाडी। विठाबाई पडळकर यांना भेटायला काही गावातली माणसं येतात। ती माणसं त्यांना म्हणतात, आजी तुमच्या संजय गांधी निराधार योजना आहे त्याला एनरोल करायचं आहे, त्यासाठी आपण जाऊ, तुमचा सही शिक्का वगैरे तिकडे घेऊन येऊ, तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल। त्यांना ते गाडीत टाकतात, गावच्या ऑफिसला घेऊन जातात आणि तलाठ्याकडे जाऊन 17 एकर जमिनीचं थेट डॉक्युमेंट बदलतात। आजीच्या नावावरची जमीन, जिला स्पष्ट दिसत नाही किंवा नीट ऐकायला येत नाही, तिला वाटतं की आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे, ह्याच्यासाठी ती त्या लोकांसोबत जाते। त्या लोकांमध्ये एक महत्त्वाचा म्हणजे ग्रामसेवक पण असतो, त्यामुळे तिला विश्वास बसतो आणि तिथे गेल्यानंतर मात्र थेट या सगळ्यामध्ये सातबाराच बदलायचा आणि अगदी साठे खताची सगळी तयारी इथपर्यंत सगळ्या गोष्टी घडतात। गेल्या 2 दिवसात तुम्ही महाराष्ट्राच्या विधान भवनात सगळा राडा बघितला असेल, पण पडद्यावर जे काही दिसतंय ते कोण मंगळसूत्र चोर म्हणतंय, कोण आणखी आई बहिणीवरून शिव्या काय देतंय, कुणी स्वतःवरचा संयम सोडलाय, एकमेकांना मारहाण सगळी सुरू आहे। पण आव्हाड आणि पडळकरांचं प्रकरण जे आपल्याला पडद्यावर दिसतंय किंवा जे तुम्ही सगळ्यांनी चॅनलवर पाहिलं, याच्या सगळ्यामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट मिसिंग आहे, ते म्हणजे सांगलीतल्या 17 एकर जमिनीचा विषय नक्की फिरला कुठे आणि तिथून हे सगळं एक एक डॉट्स जुळत गेले आणि त्यानंतर त्या सगळ्याचा पर्यवसन दोघांच्या कार्यकर्त्यांचा समोर भिडण्यामध्ये झाला। आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे। हे सांगलीतलं 17 एकराचं नक्की प्रकरण काय, आत्ता मी जी नावं घेतली त्या नावांची सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट काय आहे आणि इंटरेस्टिंगली आटपाडीमधलं हे सगळं प्रकरण आहे आणि राजकीय नेत्याच्या वरदहस्ताने त्याच्याच माणसांनी केलेल्या 17 एकर जमिनीचा विषय जो आव्हाडांनी मधल्या काळात हाऊसमध्ये आणला होता, तो त्यांनी का आणला, त्यामागे गोपीचंद पडळकर यांची सगळ्यांची भूमिका काय होती आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या मंगळसूत्र चोर हा उल्लेख होतोय, या सगळ्या संदर्भातले आज मी अगदी डॉक्युमेंट नेहमीसारखे समोर घेऊन आलोय। माझ्या बोलण्याला आधार काय तर ही सगळी कागदपत्र, काळानुरूप गोपीचंद पडळकर यांच्यावरची मंगळसूत्र चोरीची जी FIR आहे त्यामध्ये कसे बदल झाले आणि मग पडळकर, त्यानंतर ती रॉबरी, IPC 395 आणि यानंतरचं संपूर्ण अगदी पडळकरांचं आमदार होईपर्यंतचं सगळं समीकरण। नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओ मोठा झाला तरी शेवटपर्यंत बघा, कारण ही माहिती आणखी कुठे उपलब्ध नाही। व्हिडिओच्या सुरुवातीला मी उल्लेख केला होता, म्हणजे खरं तर आज या व्हिडिओमध्ये स्वागत करायला मला हे वाटतं, कारण स्वागत करण्यासारखं महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे काही ठेवलेलं नाही। तुमच्या आमच्या मतदारांची सगळ्यांची कशी आबरू निघाली ह्याचे व्हिडिओ तुम्ही कालपासून बघताय। सुरुवात करू। एक पत्र आहे, अध्यक्ष महोदयांना या सगळ्या संदर्भात देण्यात आलेलं होतं। काय पत्रामध्ये लिहिलेला मजकूर वाचतो आणि आपण 1 बाय 1 ह्या सगळ्या प्रकरणात पुढे जाऊ आणि एंडिंगला तुम्हाला सगळ्याचे डॉट्स जोडलेले दिसतील आणि महत्त्वाचं काय तर मंगळसूत्र चोर त्याचं कुठपर्यंत आलं प्रकरण ते आपण बघू। पत्रामध्ये उल्लेख आहे की श्रीमती विठाबाई बापू पडळकर, राहणार पडळकरवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, यांचे पती जाऊन जवळपास 10 वर्ष झालेले आहेत। विठाबाई यांचं वय 82 असून त्यांना लिहिता वाचता येत नाही की डोळ्यांनी फारसं काही स्पष्ट दिसत नाहीये, पण त्यांच्या एकंदर कुटुंबातील मिळकतीस आणेवारी जी होती त्यामध्ये त्यांचं नाव लागलेलं असून मोजे, पिंपरी, बुद्रुक, पडळकरवाडी असं तिथे त्यांची जमीन आहे। त्याच्यामध्ये पुढे गट क्रमांक 16 सगळे आहेत, वैयक्तिक गट क्रमांक त्यांचे कोणते इथे दिसत आहे। एक गोष्ट क्लिअर आहे, ते असं म्हणतात की यामध्ये 17 एकर जमीन त्यांचे पुतणेक असतात, पण जमीन मात्र यांच्या नावावर होती। आता घडलंय का बघा। विठाबाई पडळकर यांना विधवा पेन्शनचे, संजय गांधी निराधार योजनेचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे, या पेन्शनचं प्रकरण करण्यासाठी अमोल उत्तम पडळकर हा गावचा पोलीस पाटील असून तो ग्रामसेवक म्हणून सरकारी कामं वेगळी करून देतो। आता त्यांचं असं म्हणणं आहे की या अमोल पडळकर सोबत राजकीय पुढाऱ्याचा तो एका इसम आहे पडळकर जो आहे तो, तर त्याने कैलास मोतीराम वाघमारे याच्यासोबत 3/4/2025 म्हणजे एप्रिल महिन्यातली ही घटना आहे, 3 एप्रिल रोजी पेन्शन मिळवून देतो असं सांगितलं आणि आटपाडी इथल्या नोंदणी कार्यालयात म्हातारीला घेऊन गेले। आता बाईंना इथे नेल्यानंतर त्यांचे अंगठे घेतले, सह्या झाल्या, त्यांचं काही सही त्यांना येत नसेल तर अंगठे घेतले, लिहिता वाचता येत नाही त्यामुळे, आणि त्यानंतर त्यांना घरी आणून सोडलं। आता त्यानंतर पडळकर यांचे नातू राजेंद्र महादेवराव पडळकर आणि किरण विलास पडळकर यांना सगळ्यांची बातमी कळली की अरे म्हातारीचे तर अंगठे झाले त्या सगळ्या जमिनीवरती। मग ते समजल्यानंतर त्यांनी लगेच 4 तारखेला म्हणजे 4 एप्रिल पुढच्याच दिवशी त्यांनी काय केलं की
बाई कसला दस्त तू करून दिला हे तिला विचारलं तर ती म्हटली की मी कोणतेही दस्त करून दिलेलं नाहीये, मी ते काल माझ्या योजनेसाठी गेलेले होते आणि मला ही माणसं सोबत सगळी घेऊन गेली. आता त्यानंतर यांना कळलं की अरे आपली जी जमीन आपण कसतोय ही थेट आता दुसऱ्याच्या नावावर होती आणि त्याच्यासाठी आपल्या आजीनेच डॉक्युमेंट बनवून दिलेत आणि तिची संमती याच्यावरती अंगठे झाले त्या सगळ्यावरती. आता गंमत बघा, दस्त करून दिलं नाही असं आजीने म्हटलेलं आहे, पण याबाबत त्यांनी नोंदणी कार्यालय आटपाडी इथे चौकशी केली. त्यांना दिसलं की कोणतीही रक्कम न येता पेन्शनच्या कारणासाठी त्यांनी अंगठे घेतलेले आहेत हे त्यांना क्लिअर झालं. आणि श्री कैलास मोतीराम वाघमारे आणि अमोल पडळकर यांच्याकडून कोणतीही त्यांना रक्कम मिळाली नसून त्यांनी खोटं सांगून या महिलेची म्हणजे या आजीबाईंची त्यांनी फसवणूक केली. आता यांनी तिकडे काय सांगितलं, हे म्हटलं की 17 एकराचा व्यवहार 23 लाखांना फिक्स झालेला आहे आणि म्हातारी या सगळ्याला तयार होती, त्यामुळे आम्ही तिचे अंगठे वगैरे सही घेतले. तिला आजींना यायला जायला जमत नव्हतं तर आम्हीच त्यांना घेऊन वगैरे आलो. आणि इंटरेस्टिंगली ही सगळी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची होती. आता जेव्हा हे प्रकरण समोर आलं त्यावेळी त्यांनी त्यांच्या संदर्भातलं म्हणजे त्या आजीबाईंच्या एका नातेवाईकाकडे 5 लाखांचं पेटीएम केलं. त्याची तारीख दस्त जे केलेत अर्थात त्याच्या नंतरची, आणि त्यांनी असं म्हटलं की 5 लाख आम्ही यांना ॲडव्हान्स दिलेले आहेत आणि 23 लाखाचा सौदा सगळा फायनल केला आहे. आता या सगळ्या प्रकरणी श्रीमती विठाबाई पडळकर यांना आटपाडी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले असता राजकीय हस्तक्षेपाने ही फिर्याद घेतली नाही. त्यांना त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असून ते गाव सोडून अज्ञातवासात राहत आहेत. त्यांच्या घराचा माझ्याकडे एक फोटो आला, त्यानंतर मला कळलं की त्यांचं ॲक्च्युअल घर किती पडकं येते. ठीक आहे, तरी सदरील प्रकरणाची चौकशी करून अमोल उत्तम पडळकर, कैलास मोतीराम पडळकर यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून त्याच्यावरती कडक कारवाई करून विठाबाई पडळकर यांना न्याय देण्यात यावा ही विनंती. हे एक पत्र. आता समजून घेऊ या पत्राचा कालच्या ह्यालाशी राड्याची काय संबंध येते. बघा, आता जिथून आपण स्टोरी सुरू केली तिथून आता परत आपण 10 दिवसांपूर्वीच्या एका प्रसंगाकडे जाऊ. 10 दिवसापूर्वी काय घडलं, 10 दिवसापूर्वी एक प्रकरण झालं. ते प्रकरण असं होतं की सांगलीमधलंच एक विषय होता की ज्या ठिकाणी असं दिसतंय की एक महिला आहे धनगर कम्युनिटीची, त्या महिलेच्या संदर्भात तिला ऋतुजा पाटील नावाची ती महिला आहे, तर तिला ख्रिश्चन धर्मांतर तिच्यावरती जबरदस्तीने करण्यात आल्याची ही घटना घडली. त्यानंतर एक हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर यांचं भाषण होतं. भाषण करताना गोपीचंद पडळकर ख्रिश्चन कम्युनिटीबद्दल बोलले, तो त्यांचा मुद्दा आहे. पण इंटरेस्टिंगली गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबियांचं नाव न घेता त्यांच्यावरती टिप्पणी केली. काय केली बघू. मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं 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 पाळतायत. ते घर पण तसंच आहे. ते घर एका दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे. त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे. आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे. अरे वा, गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का. टिप्पणी तुम्ही पाहिली त्यांनी काय केली ती. आता यानंतर याच्या बातम्या झाल्या आणि हाऊस तर सगळं सुरूच झालं होतं. राष्ट्रवादीच्या केडरमध्ये मात्र या प्रचंडात आता नाराजी पसरली. तोपर्यंत जितेंद्र आव्हाडांनी ह्या जमिनीचा विषय आटपाडीमधला तो पटलावर आणला आणि या ठिकाणी अशा महिलेची फसवणूक झालेली आहे, तर मायबाप सरकारने संबंधित म्हाताऱ्या महिलेला मदत करावी, तिचे नातवांना, तिचे जे पुतणे आहेत यांना सगळ्यांना या सगळ्या प्रकरणात मदत व्हावी हे त्यांनी पटलावर आणण्याचा प्रयत्न केला. आता हे झाल्यानंतर पडळकरांचा राग अनावर झाला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आधीच चिडलेले होते कारण पडळकरांनी थेट पवार कुटुंबियांवरती पर्सनल कमेंट केलेली होती जी तुम्ही आता पाहिली. त्यामुळे हे सगळं सुरू असताना पडळकर बाहेर निघाले होते आणि हाऊसमध्ये जायला एंट्री आहे. तर त्या कॉरिडॉरमध्ये जात असताना म्हणजे मेन हाऊसच्या पायऱ्या आहेत त्याच्यापासून विधानभवनाचं मेन गेट, तिथून त्या रेड कार्पेटवरून जात असताना तुम्ही बऱ्याच नेत्यांचे फोटो बघितले असतील. रेड कार्पेटवर चालतानाची ती आपल्याकडे फॅशन असतं हाऊस अधिवेशनात कोणी गेले की फोटो काढायची. त्या कार्पेटवरून चालत असताना जितेंद्र आव्हाड आले आणि जोरजोरात ओरडले की मंगळसूत्र चोर, मंगळसूत्र चोर. हे जोरजोरात ओरडले, त्यावरून पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा आणखी पारा चढला. तिथून 10 दिवसापूर्वीच्या प्रसंगानंतर आता येऊ आपण 7 दिवसापूर्वीच्या प्रसंगाकडे. तेव्हा 5 दिवस झाल्या घटनेला. तेव्हा काय झालं तर बीडचे संतोष देशमुख जे आहेत, जे
तुम्हाला हे संपूर्ण प्रकरण माहिती आहे की ज्यांना खूप ब्रुटली मारण्यात आलं, त्यांचा त्यामध्ये खून झाला, प्राणाला मुकावं लागलं. त्यांचे भाऊ धनंजय देशमुख मुंबईत आले होते. धनंजय देशमुख कोणाला भेटायला आले तर आव्हाडांचं आणि त्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं. तर धनंजय देशमुखांकडे कदाचित पास नसावा किंवा आव्हाडच त्यांना बाहेर भेटायला गेले असावे. तर आव्हाड जिथून रेड कार्पेट सुरू होतं आणि ज्या रेड कार्पेटचा सुरू होण्याच्या इथं गाड्या थांबतात सगळ्या आमदारांच्या, तिथून ते कार्पेटवर चालत येतात आतमध्ये, तर तिथे ते उभे होते. पडळकरांची गाडी तिथून निघाली होती आणि आव्हाड त्याच्याशी बोलत तिथे उभे होते. आव्हाडांचे 2-4 कार्यकर्ते सोबत असतील. आता त्यामध्ये आणखी एक कार्यकर्ता होता, तो म्हणजे नितीन देशमुख, ज्याला काल मारहाण झाली. आव्हाड ते बोलत उभे होते. पडळकरांच्या माणसाने थेट बहुतेक गाडी समोर घेतली असेल, दरवाजा रॅश त्यांनी ओपन केला आणि याच्यावरती पडळकरांचं काय म्हणणं आहे तर आलं गाडी समोर कोणतरी तर असं थोडी असतं वगैरे, या संदर्भातलं यांनी काहीतरी स्टेटमेंट केलं आहे. एनिवे त्यांचा मुद्दा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर तो दरवाजा लागला, तो लागल्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ समोर आले. आव्हाड पुढे चालत गेले धनंजय देशमुखांना घेऊन, पण त्यावेळी त्यांच्यासोबतचा एक कार्यकर्ता ॲग्रेसिव्ह झाला, त्याचं नाव आहे नितीन देशमुख. गोपीचंद पडळकर गाडीतून उतरल्यानंतर थेट शिव्या देऊ लागलेले होते, तेही आपल्या माध्यमांसमोर आलं. आणि त्यावेळी जी सगळी नजरानजर झाली त्याची परिणिती कुठे झाली तर त्या सगळ्याचं पर्यवसन झालं ते म्हणजे कालच्या धक्काबुक्कीत. नितीन देशमुख त्यावेळी डोळ्यावर आला. नितीन देशमुख नडत होता, त्याला टाकायचं असं सगळं झालं. त्यानंतर कालचा एक व्हिडिओ समोर आला ज्यात असं दिसतंय की गोपीचंद पडळकर बोलतायत, त्यानंतर कार्यकर्ते आतमध्ये येतात आणि मग ह्या सगळ्या राड्यारोड्याला सुरुवात होते. आता अर्थात व्हिडिओ समोर आलाय, एक्झॅक्टली क्रोनॉलॉजी काय आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आता इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्यानंतर मग अगदी रात्री जितेंद्र आव्हाड नितीन देशमुखला सोडवण्यासाठी म्हणजे पोलीस म्हणाले की आम्ही त्याला सोडून वगैरे देतो, पण त्यानंतर पोलिसांनी त्याला मेडिकलला नेलं. मेडिकलला नेल्याचा अर्थ दिसून गेलं की आता ह्याची मेडिकल झाली म्हटल्यानंतर अरेस्ट प्रोसिजर पुढे न्यायची असेल. आता इथपर्यंत सगळं प्रकरण आलं, पण इथपर्यंत हे सगळं प्रकरण थांबत नाही. आता आपण जाऊ की ज्या मंगळसूत्र चोर हे गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख झाला त्या संदर्भातले माझ्याकडचे असलेले डॉक्युमेंट. एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर हे सगळं झालंय, तर त्याचं फक्त त्याला तेवढी पार्श्वभूमी नाहीये. मधल्या काळात मी जे म्हटलं की आव्हाडांनी ते सगळं प्रकरण पटलावर मांडलं, त्याचा राग गोपीचंद पडळकरांच्या मनात होता. कारण जी मी नावं घेतली ती नावं आहेत गोपीचंद पडळकर यांच्या कट्टर समर्थकांची आणि ती नावं पटलावरती आल्यामुळे हे इथपर्यंत सगळं पोचलं. आता आपण समजून घेऊ गोपीचंद पडळकर हे नक्की मंगळसूत्र चोरचं प्रकरण काय आहे. व्हिडिओच्या शेवटाला आपण आलो. त्यामुळे बघा 2014चं वर्ष, 2014ला गोपीचंद पडळकर हे त्यांचे सगळे ॲफिडेव्हिट्स माझ्याकडे आहेत. 2014ला ते सांगलीच्या खानापूरमधून इलेक्शन लढले. खानापूरमधून इलेक्शन लढताना त्यांनी दाखवलं स्पाऊस प्रोफेशन त्यांचं काय, तर त्यांनी पुढे ब्लँक ती जागा ठेवलेली आहे. त्यावेळी पण गोपीचंद पडळकर यांच्यावरती 9 गुन्हे दाखल होते. 9व्या गुन्ह्यांमध्ये एक गुन्हा अत्यंत इंटरेस्टिंग आहे. पहिला आहे IPC 506 सेक्शन आहे की चार्जेस रिलेटेड टू द क्रिमिनल इंटिमिडेशन. म्हणजे आपण असं म्हणू की धमकीबद्दल शिक्षा किंवा एखाद्याला मारण्याची धमकी देणं ते असेल, किंवा गंभीर दुखापत करणं, आग लावणं असेल, किंवा एखाद्या स्त्रीच्या सन्मानाला धक्का लावणं वगैरे असेल, किंवा मालमत्तेची हानी, असा एक 506 IPC याच्या सगळ्यामध्ये आहे. आणखी एक गुन्हा आहे IPC 332चा म्हणजे 332चा आहे. त्यात लिहिलं की चार्जेस रिलेटेड टू व्हॉलेंटरी कॉझिंग हर्ट टू द डिटर पब्लिक सर्वंट फ्रॉम हिज ड्युटी. आणखी एक चार्ज याच्यामध्ये IPC 511 आहे. तो पण असं लिहिलं की अटेम्प्टिंग टू कमिट द ऑफेन्सेस पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ वगैरे. ओके, पण यातला एक सगळ्यात इंटरेस्टिंग कोणता आहे ते आपण समजून घेऊ. तो आहे चार्जेस रिलेटेड टू डिकॉयटी म्हणजे रॉबरी IPC 395. हा काय आहे की तुम्ही जबरी चोरी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये किमान 5 लोकांना तुम्ही सोबत घेऊन हे सगळं प्रकरण तडीस नेलेलं आहे. हा गुन्हा दाखल आहे आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये. 2014ला जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळी गोपीचंद पडळकर यांच्यावरती जो चोरीचा आरोप होतोय, म्हणजे चोरीचा आरोप कोणता आहे सगळ्यामधला की ते एका कोणत्या लग्नाच्या कार्यक्रमाला गेले होते असं त्यांचं ते त्यातलं वर्जन आहे, की मग तिथे काहीतरी कार्यकर्त्यांमध्ये झाली भांडणं मारामारी, काही महिलांना तिथे थोडंफार धक्काबुक्की वगैरे झाली असेल आणि त्यातल्या एका महिलेने ह्या सगळ्या कंप्लेंट केल्या आणि म्हटलं की बाबा माझं मंगळसूत्र पण ह्या सगळ्यामध्ये चोरीला गेलेलं आहे, दागिने चोरीला गेले त्यामुळे. आणि तिथून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातलं हे सगळं त्यांच्या विरोधात तो शब्द प्रचलित झाला. 2014 नंतर आपण परत आता येऊ 2019ला ज्यावेळी सांगलीमधून गोपीचंद पडळकर लोकसभेची निवडणूक लढले वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती. 2019ला काय दाखवतंय की स्पाऊस प्रोफेशन त्यांनी लिहिलंय अनमॅरिड. ठीक आहे,
आधी ते ब्लँक त्यांनी सोडलेलं दिसत होतं. एनिवे आता त्यांनी लिहिलं अनमॅरिड. यामध्ये आता क्रिमिनल चार्जेस परत आहेत बघा. 506 जो मी मगाशी तुम्हाला समजला तो परत आहे आणि परत त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केला आहे तो 395 जो रॉबरीचा आणि ज्याच्यावरती मंगळसूत्र चोरीचा त्यांच्यावरती उल्लेख येतो. आता परत हा गुन्हा इतका इंटरेस्टिंग आहे, याच्यामध्ये आणखी सेक्शन आहेत, पण आटपाडी पोलीस स्टेशनचा गुन्हा मात्र रॉबरीचा जो त्यांच्यावरती आहे तो त्यांनी त्यामध्ये मेन्शन केला आहे. याचा अर्थ गोपीचंद पडळकर ज्यावेळी हे झाली सगळी तक्रार, या तक्रारीमध्ये जवळपास 9 नावं होती, 8 नावं होती सॉरी. त्या 8 नावांमधलं एक नाव गोपीचंद पडळकर यांचं स्वतःचं होतं. तिथून आता आपण जाऊ परत 2019ला जेव्हा ते अजित पवारांच्या विरोधात बारामतीमध्ये इलेक्शन लढले होते आणि माझ्या माहितीनुसार त्यांचं डिपॉझिट पण त्यावेळी जप्त आलेलं होतं. तर 2019ला त्यांनी परत स्पाऊस प्रोफेशन अनमॅरिड असं लिहिलं आहे आणि त्यामध्ये पण परत 2 गुन्ह्यांचा त्यांनी, म्हणजे बाकी सगळे गुन्हे आहेच आहेत, पण हे 2 गुन्हे इंटरेस्टिंग आहेत ज्यात IPC 506 आणि IPC 395चा उल्लेख होतो. तो अजून आहे. परत एकदा सेम आटपाडी पोलीस स्टेशन, फक्त आता ते कोणत्या कोर्टाकडे प्रकरण गेलं तर आता ते JFMC कोर्टाकडे प्रकरण गेलेलं आहे आणि 5 सप्टेंबर 2013 अशी त्याची हिअरिंगची त्यांनी पुढची त्या सगळ्यामधली त्यातली आतली इंटरनल त्यांनी तारीख लिहिली. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आता 2024 पहिल्या 3 निवडणुकांना गोपीचंद पडळकरांनी जो 2009-10 साली जो गुन्हा या सगळ्या प्रकरणात दाखल झाला आणि त्यांच्यावरती मंगळसूत्र चोर असा आरोप लागला, त्या रॉबरीच्या प्रकरणात गोपीचंद पडळकर जवळपास 40 ते 45 दिवस जेलमध्ये सुद्धा होते. पण त्यांच्यासोबत बाकीचे सगळे गुन्हेगार होते. पण ज्यावेळी 2024ला गोपीचंद पडळकर सांगलीच्या जतमधून आमदार होतात, लोक त्यांना निवडून देतात, त्यावेळी मात्र ते स्पाऊस प्रोफेशन पुढचं एने नॉट ॲप्लिकेबल लिहितात, जे त्यांनी आधी अनमॅरिड लिहिलेलं असतं प्रोफेशनच्या समोर तिच्या. पण त्यावेळी मात्र यांच्यावरती परत 9 ते 6 गुन्हे होतात आणि इंटरेस्टिंगली 395 हा गुन्हा त्यातून जातो. म्हणजे तो एक तर सेटलअप होतो किंवा गोपीचंद पडळकर त्यातून सुटतात, पण तो जातो आणि IPC 506 जो आधीचा होता तो मेन्शन राहतो. त्याच्या पुढे जाऊन त्यांच्यावरती IPC 420 लागतो की याच्यामध्ये चिटिंग अँड डिसऑनेस्टी इन्क्लुडिंग डिलिव्हरी ऑफ प्रॉपर्टी हा येतो, ज्या प्रॉपर्टीचा मी आधी उल्लेख केला 17 एकर जमिनीचा. आणि आणखी एक येतो तो म्हणजे गंभीर गुन्हा 307 अटेम्प्ट टू मर्डरचा. आता यावेळी त्यांच्यावरती 6 गुन्हे दाखल झालेले आहेत. ह्या सगळ्याच्या या डिटेल्स टोटल 6 क्राईम त्यांचे होते. आता समजून घेऊ पडळकर यांच्यावर जो वारंवार आरोप होतो त्याचा तथ्य किती आहे. तर पडळकर त्यात त्यांचं एक व्हर्जन आहे, यात काही चुकीचं नाही आहे. ते त्यातून सुटलेत की नाही सुटले वगैरे हा वेगळा भाग राहिला. पण पहिल्या 3 इलेक्शनला पडळकरांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये ते त्या जबरी चोरीमध्ये, रॉबरीमध्ये, डिकॉटीमध्ये ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये ते होते हे त्यांनी स्वतः ॲक्सेप्ट केलेलं दिसतं. आणि त्या संदर्भात त्यांनी इलेक्शन कमिशनला सुद्धा या सगळ्याची माहिती दिली आहे हे क्लिअर होतं. 2024च्या निवडणुकांपर्यंत मात्र तो गुन्हा त्यांच्यावरती राहत नाही. पण 2010ला जी FIR सगळ्या प्रकरणातली दाखल झालेली असते आटपाडी पोलीस स्टेशनला, त्याचा उल्लेख मात्र ते स्वतःहून करताना या सगळ्यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे आता ते मंगळसूत्र चोरचं जो नरेटिव्ह आहे ते कुणी पसरावं कसं पसरावं हा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की रॉबरी झालेली आहे, त्यात गोपीचंद पडळकर यांचं FIR मध्ये नाव आहे आणि त्या सगळ्याचा उल्लेख पडळकर यांनी त्यांच्या स्वतःच्या ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा केल्याचं दिसतं. बाकी संपूर्ण प्रसंग काय होता काय नाही ह्या गोष्टी तुम्ही याच्या आधी सुद्धा पाहिलेल्या आहेत. पण ज्या जमिनीपासून हे सगळं सुरू झालं आणि ते कार्यकर्त्यांची एकमेकांची चकमक तिथपर्यंत सगळं पोहोचलं आणि ॲट द एंड याचं फलित काय, तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांची अख्ख्या देशासमोर लाज गेली. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत आता इथेच थांबतो. पाहत राहा मुंबई तक.